सगळे माझा हा सेकंड ब्लॉग आज जरा घरातून न शूट करता बाहेरूनच शूट करतोय. म्हणजे जरा घाई होती म्हणून आता निघताच शूट केलं. काय म्हणता मग बाकी कसं चाललं आहे तुमचं सगळ्यांचं? एकदम मस्त. पण आता निघालो 9 ते 6ची शिफ्ट आहे. तर जरा लवकर पोचायचं आहे. तर ह्याला पण मॅनेजरला पण भेटायचं आहे. जसं मॅनेजरशी भेटू तसंच तिकडे म्हणजे तो डायरेक्ट मला त्या ह्याच्या इथेच भेटणार आहे कामावर, जॉबच्या इथेच भेटायचं. जरा काम पण आहे ते पण करणार आहे आणि नंतर मग दुसरं पण बघायचं. आता बघूया काय कसं. तुमचा काय प्लॅन? कसं सगळे जेवले, सगळ्यांचा नाश्ता झाला, कसं काय झालं? सगळं चांगलं झालं एकदम व्यवस्थित. ओके. मग काय अजून काय म्हणता? कामाचं कसं चाललं आहे सगळ्यांचं? खूप दिवसापासून तर मी म्हणजे ब्लॉग तर केला नाही. तर आज प्लॅन झालेला ब्लॉग करून, म्हणजे कालपासूनच प्लॅन चेंज झाला माझा की ब्लॉग करूया. ब्लॉग करत रोज जाऊया. जसं होत जाईल तसं मी हे करत जाईल. व्हिडिओ आज मे बी दुपारपर्यंत येईल. जसं माझी एडिटिंग थोडीशी बाकी आहे तर ती एडिटिंग करून मग मी डायरेक्ट तुम्हाला दुपारपर्यंत मे बी 12:30-1पर्यंत तो व्हिडिओ अपलोड होऊन येईल तशीच. ती हे करूया. आता तर जाऊया, पहिला बघूया ऑटो भेटते का, ऑटो किंवा ह्याच्याने जाऊया, ऑटो किंवा बसने. हो सेम प्रोसिजर, अजून काय बोलणार, सेम ॲज सेम. काय बघूया आता कसं काय ते. इथे तर दिसत तर नाही, बसला यायला टाईम लागेल मे बी. चल जाऊ दे, खालूच जाऊया. खालून सर्वोदयवरनं ऑटो किंवा बस पकडूया. इथे तर अजून बस आली नाही. जाता बस आली तर त्या बसमध्ये चढायला भेटेल. आणि सर्वोदयपर्यंत एक स्टॉप आहे तर तिकडे त्या बसमध्ये भेटेल जायला. नाहीतर आपलं काय ऑटो जिंदाबाद. चांगलं चाललं तसं बघूच. चला अभे जरा बसच्या इथे, नंतर बोलतो तुमच्याशी 2 मिनिट. चाली आहे बसमध्ये जाऊया, तेच बेटर पडेल ऑटोपेक्षा. शॉर्टेड एकदम. बसमध्ये चढलो आहे पण गाडीवाला मध्ये आला आहे. नाही तर आतापर्यंत आपण सर्वोदयपर्यंत असतो. 2 मिनटं त्या साईड भेटतो. आता चल रहा अपना अच्छा खासा. मागे बसायला जागा होती पण कंटाळा आलेला मागे जाऊन बसायचं आहे. ही बस उडते, जाम टेन्शन येतं उडत जायला. याच्या गपचूप उभं राहूया आणि तेच एकदम फ्रंट लाईन उभं राहूया. नाही आरामात एकदम जाऊ शकतो, काय टेन्शन नाही. फुल शॉर्टेड. चला पटापट आता ट्रेन पकडायला जाऊया. येईल आता थोड्या वेळातच. बघूया आता काय कसं. ट्रेन अजून आलेली नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली लोकल 7:55 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी धीमी लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पर आई हुई लोकल 7:55 की मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली धीमी लोकल 7:56 ठाण्याला जाणारी धीमी लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पर आई हुई लोकल 7:56 की थाने जाने वाली धीमी लोकल है. लोकल अराइव्ड ऑन प्लेटफॉर्म नंबर 1 इज 7 hours 56 minutes. स्लो लोकल फॉर थाने.
चला एक मिनिट तिकडं उतरायचं ट्रेन पकडली आता किती वेळ लागेल ट्रेन खाली आहे जरा लवकर पोचू मिनिमम 9:30 पर्यंत 9:30 पण नाही 9 वाजताची शिफ्ट आहे सो पोचू 8:30 ते 8:45 पर्यंत तरी पोचू डायरेक्ट जॉबच्या इथे जसं आहे तसं भेटू आणि काय आता बघूया ट्रेन तशी खाली आहे म्हणजे आता सकाळी म्हणून जर आहे नाही तर मी जर 8:30ला निघायचो 8-8:30 पर्यंत तर गर्दीनंतर मला खूप भेटायची खूप म्हणजे खूप आता जरा खाली आहे तुम्ही बघू शकता मी आतमध्ये चढलो मला आतमध्ये उभं राहायला पण आरामात भेटलं आता बघूया इथे बसायला तर जागा नाही आहे पूर्ण पॅक आहे बसण्यासाठी पण आता उभं राहूनच काढायचं आहे आता काय करू तुमच्याशी उतरून बोलतो मी अरे थांब नाही काय लास्ट ट्रेन आहे काय चुत्यासारखे चढतात येडाई माणसांचं काय भलतंच असतं माणसं उतरायला पण देत नाहीत आणि अशी घाईमध्ये चढतात जसं काय लास्ट ट्रेन आहे मंद सारे डोक्यावर पडले आहेत की काय माहीतच नाही अजिबात असंच वाटतं डोक्यावरच पडून चालतात अरे तिची ट्रेन आहे माहीत नाही बघूया आता प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर अपेक्षित आहे 10103 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव मांडवी एक्सप्रेस वाया कोकण रेल्वे 8:20 पर प्लॅटफॉर्म क्रमांक 8:20 आणि 8:14ची ट्रेन दिसते ती भेटते छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव मांडवी बघायला लागेल वाया कोकण रेल्वे is expected on platform number 7 at 8:20 10103 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव मांडवी एक्सप्रेस वाया कोकण रेल्वे या गाडीच्या डब्यांची स्थिती इंजिन पासून अशा पकडण्यासाठी पब्लिक किती पळतो जनरल डबा दुसरा तिसरा M1 चौथा M2 पाचवा M1 सहावा B4 सातवा B3 आठवा B2 नववा B1 दहावा A1 11वा HA1 भेटते काय कशाला धावायचं आरामात जाऊया जी भेटेल त्याच्यात चढायचं वाटत नाही चान्सेस नाहीत कमी आहेत काही सगळे नेहरू आहे नेहरू 8:14ची नेहरू लागलेली आहे इस प्रकार है SLR and पहला जनरल डिब्बा दूसरा तीसरा M1 चौथा M2 पांचवा M1 छठवा B4 सातवा B3 आठवा B2 नौवा B1 दसवा A1 ग्यारहवा HA1 बारहवा आणि 13वा किती वाजले झाले 8:15
गेला का ट्रेन ही छत्रपती शिवाजी महाराज ट्रेन टर्मिनस बेटर पडेल मला असं वाटतं. जरा लवकर पोचलेलं बेटर ते पण आहे. जेव्हा भेटेल तसं चान्सेस कमी आहे. निघणार आहे ट्रेन निघेल. जाऊ दे काही नका करूया. कधी पण धावून ट्रेन पकडू नका, कधी पण हे करू नका. विचार ठेवा आपली फॅमिली आहे, आपली पोरं आहेत, आपली बाया आहेत, खूप जण आहेत जे तुमच्यावरती प्रेम करतात. तर उगाच ट्रेन पकडून धावून बघण्याच्या पोझिशनमध्ये पडू नका. जसं आहे नॉर्मल तुम्हाला उभं राहायला पण नंतर भेटेल. दुसरी ट्रेन असते, उगाच घाई करायची नाही. गेली ट्रेन नेरूवाली अंदाज. हे बघा प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आलेली लोकल 8 वाजून 10 मिनिटांची खोपोली न जाणारी जलद लोकल प्लॅटफॉर्मला लागली होती वाशी किंवा पनवेलची ट्रेन. वाशी 8 ते 20. सो तिथे थांबूया आपण, भेटेलच. ट्रेनमध्ये चढलो आहे, डायरेक्ट उतरून तुम्हाला ऐरवलीला बोलतो. बाय बाय. जस्ट ऐरवलीला पोचलो आहे. आता जायचं आहे ट्रेन. बसच्या लाईनीत उभं राहायला, म्हणजे कंपनीची बस आहे त्याच्यात उभं राहायला प्लॅन आहे. किंवा खालून तिथे ऑटो बघूया. ऑटो चान्सेस कमी आहेत, मला ऑटो नाही घेत. कंपनीची बस आहे त्याच्यातूनच जाऊया, तेच बेटर पडेल. थोडं चालायचं आहे कारण की मी ट्रेन जी पकडतो ती एकदम पुढून पकडतो. मतलब टुवर्ड्स ठाणा जाणारी ठाणा साईडला, म्हणजे काय बोलतात त्याला, ऐरवली पनवेल साईडला जाणाऱ्या ट्रेनच्या इथे पहिल्या डब्यात चढतो. तर सो मी एकदम पुढे उतरतो आणि जी माझी बस आहे ती मागच्या साईडला उभी असते, म्हणजे टुवर्ड्स ठाणा साईडला. म्हणजे आता या साईडनी तुम्ही म्हणजे पनवेल ऐरवली साईडनी जाणार असेल तर त्या साईडला येतो. तर मी मागे चढत नाही, मी पुढे चढतो कारण की तिथून पटकन चढायला पण भेटतं आणि आतमध्ये जाऊन बसायला पण भेटतं. तर असं पण असतं. तर सो मी मागूनच चढतो, ते बेटर पडतं एकदम. आता बसच्या लाईनीत जायचं आहे. कालच तुम्हाला दाखवली होती बस कुठे असते. म्हणजे ऐरवली स्टेशनपासून थोड्या पुढे गेलात ते बस स्टॉप आहे. बस स्टॉपच्या पुढेच रिलायबल टेकपाकची बस लागते, जी फ्री ऑफ कॉस्ट असते. कोण सोडेल, फ्री कोण सोडत नाही. त्याचं मग तिकडे जाऊया बसच्या लाईनीत, मग तिथेच भेटतो मी. बाय. ही आहे बसची लाईन. जाम मोठी आहे, चार्जेस खूप कम आहेत. मे बी सेकंड बसमध्ये भेटेल, बघू आता कसं काय ते. पहिल्या बसमध्ये बसायला भेटलंच नाही, अभी सेकंड बसने जातो. कुछ दिन एंजॉय करके ना होता बसमध्ये बसलो आहे. आता जेव्हा बस निघेल म्हणजे पूर्ण भरेल त्यावेळेस बी हे करू शकतो. एकदम व्यवस्थित. उतरून बोलतो. रोड क्रॉस करताना नीट बघून क्रॉस करावे.
मंगळसूत्र घालायचं आता. आय डीच्या एंट्रीज देत नाहीत. हाय टाईम आहे, जाऊ शकतो आपण. पोचू 9च्या आधी, लवकर पोचू. बाईकला पण मेसेज टाकायचा आहे कुठे आहे करून, म्हणजे पोचलो आहे करून. तिला पण मेसेज टाकूया, आतमध्ये जाऊया, लॉग इन करूया पटापट. देखते आज कितना सेल मारते. दोन मिनटं थांबा, आय डी काढू दे मला. आय डी बाहेर काढून झाला, सगळ्यांना दाखवायला लागतं. वैताग एकच येतो, मेन गेटपासून एम्पायर टावरपर्यंत चालायला. जाम कंटाळा आहे, जाम. इथून पण एक सर्विस ठेवली पाहिजे होती, ती टमटमसारखी, मजा आली असती. आणि तिथपर्यंत सोडू शकतात, पण गर्दी जाम झाली असती, लाईन मोठी लागली असती. हे पण डोकं त्यांनी लावलं तर माणसं चालू शकतात, तर तेवढी चालायला लावला नाही. तेवढाच मॉर्निंग वॉक. चला पटापट जाऊया, टाईम संपत आलेला आहे. 9च्या आधी पोचायचं आहे. कैसा दिख रहा है, गॉगल विगल लगा के. भारी इंच लागले ते यार बॅगमुळे. जरा वॉशरूमला जावं लागेल, जरा इन नीट करावे लागेल. कॉन्फिडेंटली बोलायचं. जर तुम्ही ब्लॉगिंग करताय तर माणसं बघतील, माणसं खूप काय काय बोलतील. लक्ष द्यायचं नाही, आपल्या व्हिडिओमध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं आणि चलते रहो, चमकते रहो. क्या पोचेन 9च्या आधी पोचेन. अरे बापरे, आमचे सर जरा लवकरच आले. क्लायंट आहे, SOTCचा क्लायंट आहे, माझ्या समोर चालतो. दम लागतो यार एवढा हे चालून, आणि वरनं येऊन पण डेंजर, प्लस घाम, स्वेटिंग, बहुत कुछ या 2 महिने हे करून फ्रेश होऊन आतमध्ये जावं लागेल. हा 6पर्यंत सुटणार, मस्त. आज लवकर निघायला भेटेल. बस सेल झाली पाहिजे यार, सेल झाली तर मजाच येईल. मिनिमम 1-2 बुकिंग तरी आल्या पाहिजे. आल्या तर भाय टेन्शन मिटला. जर 0वरती गेलो तो लोचा, जाम मोठा लोचा. बघूया आता. थांबा 2 मिनटं. Car seat 22. 10. Car seat 8. Car seat 8.
फ्लोर आलाय, जाऊया. फ्रेश व्हायला पाहिजे, फ्रेश. बॅग ठेवूया, तर फ्रेशअप होतो, नंतर बोलतो. मैत्रीण तर लवकर पोचले, ते नेहमीच लवकर पोचते, नेहमी. नाईट शर्ट ब्रो. मोबाईल ठेवूया, नंतर बोलतो तुमच्याशी. थोड्या वेळाने बोलतो. मोबाईल आतमध्ये अलाउड नाही, तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं. तर सो मी नंतर बोलतो तुमच्याशी. जर ब्रेकला आल्यावर तेव्हा बोलतो. बाहेरचा एन्व्हायरमेंट दाखवतो. गरम मजबूत होतं. 2:30-3 वाजता मी ब्रेकला घेणार आहे, तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच काय बाहेरचं एन्व्हायरमेंट काय असं, म्हणजे कसं आहे. म्हणजे जेव्हा मी खाली जातो, म्हणजे चाय किंवा थंड काहीतरी प्यायला, तेव्हा बघायचं. मग बाहेर पडल्या आतमध्ये आता तर शिमला मनाली फुल. आतल्या आमच्या फ्लोअरला तर अशी थंडी असते जसं काय भाई मी कुल्लू मनालीतच आलो लिटरली. आणि बाहेर पडल्यावर असं वाटतं रेगिस्तान में पहुंच गया हूँ मैं. फुल एकदम जमीन आसमान का फरक. तो सो तुम्हाला नंतर भेटतो मी. बाय बाय. हा जस्ट सुटलो आताच. बसच्या लाईनीत जातो, जरा उभा राहतो. बसनी जातो, कंटाळा आला मला ऑटोने जायचा. बस पण खाली आहे, एवढी काही गर्दी नसणार. सो बसनी जाईन ऐरोलीपर्यंत. तिथून मग आपली ट्रेनवरनं दुसरी ट्रेन ठाण्यावरनं हे चेंज करेन आणि जाईन. बस दाखवतो कुठे एक्झॅक्ट माझी, म्हणजे कंपनीची बस आहे. सो तुम्हाला दाखवतो ती. हा रिलायबल टेक पार्क. आणि इथे हे आहे एम्पायर टॉवर. इथून थोडं पुढे गेलं की तिकडे बस लागते. लाईन छोटी आहे, म्हणजे आरामात बसायला भेटेल मे बी. बसमध्ये बसून बोलतो तुमच्याशी. बसमध्ये बसलो आहे. थोड्या वेळातच ऐरोली स्टेशनला उतरू. पोचलो ऐरोली स्टेशनला. ऑटोवाले घेतात 15 रुपये. बस आपल्याला फुकटात सोडते. वो बेटर पड़ जाता है. कितीची ट्रेन लागली आहे काय माहीत नाही, चेक करूया.
6:46ची. अजून तर काय ट्रेन आली नाही. कधीपर्यंत यायला माहीत नाही. वाट बघावी लागते वाटतं आज पण. काल पण सेम झालेलं. 7:30ची लावलेली पण आली ती 7:40ला 41ला. आता झालेत 6:46 सांगतं आहे. टायमिंग दिसत नाही इथे. बघू आता काय ते. ट्रेनमध्ये चढवून मग ठाण्यावरनं चेंज करावी लागेल. किती वेळ लागेल काय माहिती यायला ट्रेनला. तुम्हाला डायरेक्ट ठाण्याला भेटतो मी. ठाण्यामध्ये बोलूया आपण. चालती गाडी पकडणे अत्यंत धोकादायक आहे. आपला प्रवास सुखाचा हो हीच आमची शुभेच्छा. माझी ट्रेन तर लागली 9 पण ही वाली ट्रेन क्रॉस करून डायरेक्ट 10E आलो. म्हणजे इथून चढायला आरामात भेटेल. त्या साईडला खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता. आणि इथे फुल खाली खाली. हां केस एकदम व्यवस्थित सेट झाली आहेत. पण ह्या साईडने खाली पडली आहेत. तरी तशी ती पण चांगली वाटतात. बघा आता 4 नंबरला ट्रेन आली आहे की नाही माहीत नाही. ह्या टायमिंगला पण गर्दी कधीच नाही होणार. आताच गेली किंवा ट्रेन आली. ट्रेन आली AC वाली. हे ठाण्याला लागते ती. कल्याण किंवा ज्या साईडने आली असेल. ट्रेन लावली आहे 7:01ची ट्रेन लावली आहे. परेलला जाणारी ट्रेन लावली. आता बघूया गर्दी मे बी गर्दी कमी असेल. कसं काय ते अजून तर आली नाही ट्रेन. जेव्हा येईल तेव्हा प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर आ रही है. ये लोकल ठाणे, रीवा, डोंबिवली, कल्याण स्टेशन पर रुकेगी. आगे सभी स्थानकों पर रुकेगी. इकडे तुम्ही गर्दी बघू शकता. अराइविंग शॉर्टली ऑन प्लेटफॉर्म नंबर 5E. सगळ्यांना घरी जायची घाई. ट्रेन येते तिथे. बघूया गर्दीमध्ये लोकांना चढायला कसं भेटतं काय करतात काही माहीत नाही. म्हणजे मी एकदा ट्राय मारला होता. म्हणजे संध्याकाळच्या वेळी बहीण राहते माझी डोंबिवलीला. तर तिच्याकडे जाण्यासाठी निघालो होतो संध्याकाळचा. पण एवढी गर्दी होती की मला चढायलाच भेटलं नाही. आणि वरनं घाटकोपरचं हे तर मग म्हणजे कामावरनं सुटलेलो आणि तेव्हा तिथून डायरेक्ट प्लॅन करत होतो की तिथे जावं करून. आणखी वैशू आधीच पोचली होती तिथे. तसं मग मी पण प्लॅन केला होता की मी तिकडे जाईन करून. पण काय चढायला भेटलं नाही. मग गपचूप स्लो फास्ट ट्रेन चेक केली होती पण फास्ट ट्रेनमध्ये चढायला भेटलं नाही. तर आता तसं जो स्लो ट्रेनमध्ये
स्लो ट्रेन कशी बशी पकडली, चढलो आणि मग तिथे पोचलो. शपथ डेंजर, म्हणजे एक्सपिरियन्स तुम्ही बघाल ना, आई शपथ मला एवढा एक्सपिरियन्स घाण, म्हणजे चढायचा म्हणजे खूप हे. आणि वर आता बघा ही हा एक कर्जत ट्रेन मला दाखवतो. कर्जतची ट्रेन, माणसं रेडी भाई कोंबसली आहेत, फुल कोंबसली आहेत, पूर्ण पॅक आहे, पूर्ण पॅक, चान्सच नाही. माणसं लटकत आहेत. काय सगळ्यांना घरी जायचं आहे, सगळ्यांना लवकर पोचायचं आहे. बघू शकता तुम्ही. माझी पण ट्रेन येईल, अजून तर दिसत नाही, माहित नाही कधी दिसेल. किती वेळ लागेल माहित नाही, दाखवले तरी 4 वर येत आहे. अनाउन्समेंट झालेली आहे, कधी येते माहित नाही. 2 मिनटं तर दाखवलंय. थोडे ही समय में 4 पर आ रही है. ट्रेन आल्यावर चढूया, नंतर बोलतो तुमच्याशी. आवत आहे ते 7:13 की AC लोकल डोंबिवली जाने वाली 12 डिब्बों की धीमी लोकल 10 से 15 मिनट की देरी से चल रही है. यात्रियों को गर्दी आहे, गर्दी आहे, खूप गर्दी आहे. पब्लिक आता खाली होईल, पण ठाण्यावांना पण चढणारा खूप गर्दी भेटेल. वाटलेला खाली असेल, पण चान्सेस खूप कमी आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आलेली लोकल 7:09 कसारा जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकांवर थांबेल. पुढे सर्व स्थानकांवर थांबेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 की लोकल 7:09 की कसारा जाने वाली 12 डिब्बों की तेज लोकल है. ये लोकल ठाणे, डोंबिवली, कल्याण स्टेशन पर रुकेगी. थोडं सर का निकल जाएगा. प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आई हुई लोकल 7:14 की कल्याण जाने वाली ही लोकल है. चला बसच्या लाईनीत जाऊया. काय बोलतो? बसच्या लाईनीत थांबतो. बसमध्ये चढल्यावर तुमच्याशी बोलतो. लाईन मोठी होती, लाईन केला बसून जाण्यापेक्षा, पण जाऊ दे, स्टँडिंगने जाऊया तो बेटर पडेल, लवकर तरी जाता येईल. किती वेळ लागतो बसायला, आतमध्ये जायला भेटतंय की नाही माहीत नाही, चेक करतो.
एसीच्या ह्याच्यात होतो, जरा थंड वाटलं, बरं वाटलं. पण बाहेर पडल्यावर परत गरम झालं. आज सीन नेहमीचा झालेला आहे. आता पोचीन थोड्या वेळात. आज पप्पा नव्हते कारण की आज मी लवकर निघालो ना, तर कधीतरी असेच मध्येच अचानक भयानक भेटतात. म्हणजे काल तर काय माहिती काय होतं, सकाळी पप्पा पण भेटले, संध्याकाळी परत पप्पा भेटले, दोन्ही वेळेला. आणि त्यांचं पण ते समथिंग गाडी द्यायला ते वाटतं तिघा गावात गेले होते, तर त्यांना तिथून ट्रेन भेटली. तिथून त्यांनी मग ते पण मेन सेम ठाणा टू भांडूप. मी घरी 9 जूनच्या इथे. फक्त पोट भरून द्या, मी शांत करते, नाही तर नाही शांत. सो असा होता माझा सेकंड दिवस. पोचलो आहे गल्लीत. आता थोड्या वेळात पोचेन मी घराची इथे. काका काय बोलते ग? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू. बाय.